गेलो तो तर अमरावतीतल्या जवाहर गेट एरिया, पण इथं आल्यावर आम्हाला असं काही पाहायला मिळेल हा आम्ही विचार पण नाही केला होता. काय पाहिलं ते सांगतो तुम्हाला पुढे, त्यासाठी ब्लॉग पूर्ण पहा. पहिले ते येतो उमेशदाच्या दुकानात आणि आम्ही निघतो अमरावतीला जाण्यासाठी. मित्रांनो, तुम्ही जर आपला व्हिडिओ अमरावती जिल्ह्यातून बघत असाल तर आपल्या आयडीला नक्कीच फॉलो करा. समोर आल्यावर दिसते आम्हाला 3 टप्पर लोहा ढक्कन. मग काय काढली उमेशदानं 100च्या स्पीडनं गाडी आणि डायरेक्ट चांदूर बाजारात पोहोचलो. गाडी लावली पार्किंगला आणि आम्ही निघालो चाय पिण्यासाठी. तर मित्रांनो, बाकीचं गेलो चुलीत, पण इथं आल्यावर चाय पिणे इज व्हेरी इम्पॉर्टंट. चाय पेला आणि आम्ही सीधे निघालो गाडीच्या इकडे जाण्यासाठी. तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या गावातून बघत आहे ते कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि आम्ही निघालो अमरावतीला जाण्यासाठी. अमरावतीत पोहोचल्याबरोबर पहिले तर ते PR पोटे कॉलेजचं दर्शन. कॉलेजला टाटा बाबा करून येतो आम्ही विरांगणा राणी दुर्गावती चौकात आणि नंतर येतो आम्ही महात्मा ज्योतिराव फुले चौकात. इथे आल्यावर पहिले तर लावली गाडी पार्किंगला आणि आम्ही निघालो सराफामध्ये जाण्यासाठी. सराफामध्ये आलो आणि आमचं काम करून घेतलं आणि नंतर येतो जवाहर गेट चौकात. पण इथे आल्यावर पाहतो तो काय ट्रॅफिक तर एवढा खतरनाक होता की तुम्हाला काय सांगू. ट्रॅफिकचा सामना करत आम्ही निघालो पैदल चाय पिण्यासाठी. चाय पेला आणि तिथून आलो थेट रघुवीर हॉटेलवर. हॉटेलवर पण खूप गर्दी होती. नाश्ता केला आणि आम्ही निघालो मार्केटात जाण्यासाठी. मार्केटात आल्यावर पहिले तर आम्ही घेऊन घेतो की पाऊच घेतला आणि आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा.